नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. तर बघा, आज 1 जुलै 2026, तर जून महिना संपला. संपूर्ण जून महिना, जो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पावसाळ्याचे आपल्याकडे महिने गणले जातात, त्यापैकी एक महिना संपलाय आणि त्याच्यामध्ये 41% इतका कमी पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे आतापर्यंत. आणि मान्सून जो आहे 14 दिवस उशिरा आपल्याकडे चाललाय. महाराष्ट्राच्या बाहेर तर मान्सून क्रॉस चालला, उत्तर भारतात थोड्या भागात आता तो त्याचे ऑनसेट बाकी आहे. तर आपल्याकडे बघा मित्रांनो, जर तसं बघितलं तर 41% कमी पाऊस झाला आणि 22 आणि 28 तारीख सोडली तर विशेष असा पाऊस त्या ठिकाणी झालेला नाहीये. मुंबई कोकणात सहित जोरदार पाऊस झाला. मुंबईकडे 200-300 मिलीमीटर पाऊस कोसळला. इकडे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये रोजच पाऊस पडतोय. अगदी पूर आले नद्यांना. परंतु बघा, जर विचार केला तर एका जिल्ह्याचा, नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर मालेगाव साईडला त्या पूर्व भागात चांगला पाऊस आहे. पश्चिम बाजूला अजिबात पाऊस झालेला नाहीये आणि मालेगावकडेही काही गावात पाऊस नाही, तो थोड्याच गावात पाऊस पडतोय. त्यानंतर मित्रांनो बघा, जो सिन्नरकडचा भाग आहे, त्या सिन्नरकडच्या भागामध्ये अत्यल्प पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे. आता त्या ठिकाणी पाऊसच झालेला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कॉल येतात. तर हवामानाचा अंदाज सांगताना आम्ही जे काही मॉडेल वापरतो, त्या मॉडेलची जी काही रेंज असते ती 25 किलोमीटरची असते, काही मॉडेलची 12 किलोमीटरची असते. त्या 25 किलोमीटरच्या रेंजमध्ये जर पाऊस दाखवत असेल तर तो एका भागात होतो, दुसऱ्या भागात होत नाही. तर आता हे जे काही पावसाचं जे काही वितरण आहे हे कशामुळे झालं मित्रांनो? एल निनोचा प्रभाव आणि मागच्या 2 वर्षापासून पावसाचं हे असमान वितरण आहे. त्यामुळे हवामान अंदाज सांगताना एका गावात पाऊस होतो, दुसऱ्या गावात पाऊस होत नाही. तर आपल्या अपडेटकडे तुम्ही नेहमी लक्ष ठेवा. तर मित्रांनो बघा, आता हवामानाचा अंदाज देखील बघू, परंतु एल निनोचा प्रभाव त्या ठिकाणी वाढत चाललाय आणि पुढचा पाऊस कसा असेल, जे काही आता पुढच्या 3 दिवसामध्ये आपल्याकडे जोरदार पाऊस येणार आहे, त्याबद्दल देखील चर्चा करू. एल निनोचा प्रभाव बघून घेऊया. अतिशय वेगाने सम जो आहे, जो पॅसिफिक ओशन प्रशांत महासागर, त्याच्या पूर्व भागाचं तापमान मागील व्हिडिओ 3 दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिला त्याच्यामध्ये +1.11 होतं, 14 होतं, ते 1.24 वर गेलंय. म्हणजे 3-4 दिवसात सुपर एल्निनोकडे आपण चाललेलो आहे. तर बघा, या ठिकाणी जर आयओडी जर बघितला तितका सकाळी न्यूट्रल पोझिशनला येतो आता. त्यामुळे आपण एल्निनोकडे झुकत चाललो आता. पण सध्या हा जो काही आता पाऊस जुलै महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे त्याबद्दल आता अंदाज बघू. जर सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण आहे आणि अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये देखील जबरदस्त ढगाळ वातावरण आहे. आता 1-2 दिवसामध्ये काही लो प्रेशरचे फॉर्मेशन होणार आहे, आपण ते अंदाज बघूया. तर मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्राचं जर रेन प्रोबेबिलिटी बघितली पुढच्या 8 दिवसामध्ये, तर जो काही कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राचा हा जो भाग आहे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, डहाणू ह्या भागामध्ये जबरदस्त पावसाच्या ज्या ऍक्टिव्हिटी बघा, अकोला, अमरावती पर्यंत हा डार्क साईड, म्हणजे हा खूपच पाऊस त्या ठिकाणी दाखवतो. इथे काय डेव्हलप होतं आपण बघू. जर आयएमडीचे इशारे बघितले तर तुम्ही बघू शकता की 6 तारखेपर्यंत कशा पद्धतीने हा जो रेड झोन दिसतोय, याच्यामध्ये कुठले कुठले बघा, गुजरातचा काही भाग येतो, त्याच्यानंतर कोकणाचे 4ही जिल्हे, पालघर, रत्नागिरी, नवी मुंबई, त्यानंतर संपूर्ण मुंबईचा भाग, त्यानंतर ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, त्यानंतर इकडे खाली जर बघितलं तर महाराष्ट्राचा जो काही त्याच्यात धुळे, नंदुरबार, त्यानंतर जळगावचा भाग येतो, नाशिकचा भाग येतो, धुळे, त्यानंतर पुणे, त्यानंतर इकडे बघा सातारा, सांगली, सोलापूर पर्यंत हा जो भाग आहे, या भागात जोरदार पावसाच्या शक्यता आहेत. पुढील 3 दिवसाच्या ज्या प्रोबेबिलिटी रेंजच्या बघितल्या तर अगदी ह्याच स्वरूपात त्या दिसतात. तर बघा मित्रांनो, आपण काय सांगितलंय मागच्या व्हिडिओची थंबनेल बघा. 2 तारीख ते 10 तारीख राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे, मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्या काळामध्ये धरणाच्या साठ्यात वाढ होईल. परंतु आज 29 तारीख, 30 तारीख लोक म्हणतायत बघा पाऊस. मी त्याआधी काय सांगितलं की त्याआधी वळीव पाणी किंवा झड स्वरूपाचे पाणी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या लो प्रेशरनुसार त्या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बनतील. आणि आजही मुंबईला जोरदार मुसळधार पाऊस झाला. तो अगदी घोटी इगतपुरीपर्यंत पाऊस होता. त्यानंतर तो पुढे पाऊस कमी कमी होत गेला. नंतर पॅचेस मध्ये पाऊस झाला. बघा, एका आपल्याला जो काही दायरा असतो पावसाचा, तो आपल्याला 10 ते 15 किलोमीटर पर्यंत दिसतो. त्याच्यानंतर आपण दिसत नाही, म्हणून ते असंच होत नाही. पाऊस हा भाग बदलत होत असतो. तर आता पुढील पाऊस कसा असेल बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मी आधीच कालच्या जो काही परवा मेसेज दिला त्याच्यात सांगितलं होतं की पाऊस हा 29-30 तारखेला हा वळीव स्वरूपाचा असेल आणि ठिकठिकाणी असेल. आज देखील मुंबईकडे जोरदार पाऊस झाला, घोटी इगतपुरीपर्यंत, पश्चिम घाटावर काही, नाशिककडे देखील पाऊस झाला, पूर्व भागात पाऊस झाला. तर हा पाऊस सगळीकडे पडत नसतो मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर जो काही सर्वदूर पावसाची शक्यता आहे, निनोच्या प्रभावामुळे पावसाची शक्यता ही जशी जशी आमच्यापर्यंत अपडेट येतील
तसा आमचा सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. आपल्या स्वतःच्या मताचे अंदाज नसतात. तर मित्रांनो बघा, आता जर विचार केला तर आता काय होणार की जो काही बाष्पाचा फ्लो येतोय अरबी समुद्रावरून, तो फ्लो या ठिकाणी मुंबईकडे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पावसाच्या शक्यता बनतात. त्यानंतर खरी शक्यता ही नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा आणि अहिल्यानगरचा भाग या भागामध्ये बनताना दिसते. ती 2 तारखेपासून त्यात वाढ होताना दिसते. परंतु त्या काळात काय होतं बघा मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आता तर नागपूरकडून, ह्या भागाकडून एक कमी दाबाचे क्षेत्र हे बंगालच्या उपसागरातून आत येतं. तर साधारण 2 तारखेला ही प्रोसेस सुरू होती. 3 तारखेला जोरदार पाऊस हा विदर्भातून मधल्या भागात त्या ठिकाणी येतो. आणि कुठलीही सिस्टम जेव्हा बंगालच्या उपसागरातून या भागात येते त्यावेळेस या ठिकाणी अरबी समुद्रावरून बाष्प जोर मारतं. त्या काळात देखील नाशिककडे 2 तारखेपासूनच या भागात पावसाला सुरुवात होती, उत्तर महाराष्ट्राच्या या भागातून. आणि ते लो प्रेशर जसं जसं आता पुढे येईल, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, तर त्या काळात 2 लो प्रेशर येत आहे बघा, बॅक टू बॅक ते मर्ज होताना दिसत आहे ते. आणि त्या काळात ह्या बाजूने बाष्प, या बाजूने कमी दाबाचं क्षेत्र. कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे काय, ज्या वेळेस हवा गरम होते आणि ते वरच्या बाजूला जाते तिथे ढगांचे फॉर्मेशन होतं आणि तो लो प्रेशर एरिया झोन त्या ठिकाणी तयार होतो, त्या ठिकाणी पाऊस येतो. हाय प्रेशर एरिया जेव्हा बनतो तेव्हा पाऊस येत नाही त्या ठिकाणी. तर हे 2 लो प्रेशर एरिया साधारणपणे 2 जुलै ते 9 जुलैपर्यंत महाराष्ट्रात येतात, रेंगाळतात आणि ते नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगरचा भाग, संभाजीनगरचा भाग जोरदार ते मुसळधार पाऊस हे 3, 4, 5 तारखेला आपल्याकडे बनताना दिसतो. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानुसार कामाचं नियोजन करा. बघा, आणि दुसरं असं की मी स्पष्ट सांगितलं की ज्या ठिकाणी पूर्ण ओल झालेली आहे, की पेरल्यानंतर 8 दिवस काहीही प्रॉब्लेम येणार नाही, पाऊस आला नाही तर अशाच ठिकाणी पेरणी करा. ज्या ठिकाणी जर ओल कमी असेल तर पेरू नका, हे मी स्पष्ट पहिल्यांदा सांगतोय तुम्हाला. आणि आजही आता पाऊस तर 2 दिवसांनी येणारच आपल्याकडे, परंतु जिथे ओल पूर्ण आहे तिथे पेरणी करा. कोरडे असेल तर त्या ठिकाणी थांबून घ्या, कारण उशीर काही आपल्याला तितकासा झालेला नाहीये. जरीही 1 महिना गेला तर बऱ्याच वेळेस आषाढी एकादशी नंतरही आपण पेरण्या केलेल्या आहेत, इथून मागचा इतिहास शेतकऱ्यांचा. तर असो, तर आपण पुढचे जे जुलैचे 2 जुलै ते 10 जुलै पर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा जो काही अंदाज आपण दिलेला आहे तो 2 लो प्रेशर एरियामुळे होणार आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या, त्यानुसार कामाचं नियोजन करा. तर मित्रांनो बघा, जे काही कमेंट्स येतात किंवा शेतकऱ्यांचे कॉल येतात का, शेतकरी विचारतात की बा आमच्याकडे पाऊसच झाला नाही, सिन्नरकडे जो स्क्वेअर सिटी झोन आहे, अवर्षणग्रस्त विभाग आहे, त्या ठिकाणी पाऊस हा कधीही कमी पडत असतो. जो भाग सतत, जो 2023ला इथेच झाला होता की इकडे खूप पाऊस व्हायचा, ते लोक नाराज व्हायचे की पाऊस पडत नाही, तसं नसतं. जसं आमच्याकडे अंदाज येतात त्या पद्धतीने सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपल्या हातात नाही पाऊस पाडणं. आणि हा अंदाज फक्त जो काही अपडेट येतील, जे काही बदल होतील ते सांगण्याचा आपल्या हवामान अंदाज प्रणालीकडून हा प्रयत्न असतो. तर हवामानात काही जे काही बदल होतील ते बदल करतात दीपक जाधव हवामान अंदाज हा चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.